तर वेलकम टू चॅनल. ठीक आहे. आणि आज आपण थोडं नवीन काहीतरी केले. नवीन म्हणजे काय केले माहिती आहे का? बरेच जण म्हणतात की आयपॅड कशाला घेतलं, आयपॅड असताना मॅकबुक कशाला घेतले. ठीक आहे. तर इकडे आयपॅड आहे, मॅकबुक घेतली. पण ह्याचा ॲक्च्युअल जो फायदा आहे तो आज तुम्हाला दाखवणार आहे. नुसताच बोलून दाखवणार नाही, तर ॲक्च्युअल अप्लाय करून दाखवणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की तर जसं मी पण कोल्हापुरातून UPSC केली. ठीक आहे. पण त्यावेळी मला काय काय गोष्टी माहीत नव्हत्या. प्रिलिमची टेस्ट सिरीज. ठीक आहे. आणि मी आता परवा पुण्यात गेलो तर त्यावेळी पण म्हटले की आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना बऱ्याच माहीत नाही की कुठली टेस्ट चांगली आहे. सगळी प्रेफर करतात कुठली, तर सगळी प्रेफर करतात विजन IAS जी फुकट मिळते आधी. ठीक आहे. तुम्हाला गुगलला फुकट मिळते ती, म्हणजे PDF त्याच्या. पण तसं बघायला गेलं तर म्हणजे आता मी इथं आहे दिल्लीत त्या, आणि मला इथं सगळ्या टेस्ट म्हणजे बऱ्यापैकी मिळतात फ्री. त्यामुळं मी तुम्हाला सांगणार आहे कुठली टेस्ट चांगली आहे आणि कुठली काय काय. आणि हे इथं आहे ना, हे ॲक्च्युअल तुम्हाला दिसतं इथं. ह्याच्यावर मी म्हणजे नोट्स वगैरे घेतल्यात. तर टेस्ट चांगली कुठली, ठीक आहे, UPSC प्रीसाठी टेस्ट चांगली कुठली आणि चांगली कुठली टेस्ट आपण जी सोडवतो त्यावेळी आपलं म्हणजे डोक्यात आपलं काय पाहिजे की मला ह्या टेस्टमध्ये नेमकं काढायचं काय आहे किंवा हेतू काय आहे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि ह्यासाठी मी हा व्हिडिओ करणार आहे माझ्यासाठी पण, आणि काही काय माझं मित्र जे कोल्हापुरात सध्या आहेत, ते आता दिल्लीत नाहीत, पण त्यांना मला सांगायचं आहे की बाबा कुठली टेस्ट वापरा. तर ते सगळ्यांनाच मला सांगायचं आहे, कोल्हापुरातच नाही तर पुण्यात पण जी आहेत ती त्यांना बी. तर एक म्हणजे टेस्ट का वापरायची, तर टेस्ट म्हणजे प्रॅक्टिससाठी वापरायची. ह्यानं कसं होते, टेस्ट आपण दिल्या की आपल्याला कळते की आपल्याला किती येते किती नाही हे कळते. नुसतं आपण वाचत बसलो तर ते फक्त एक आपण त्या मटेरियलमध्ये आपण म्हणजे असं फॅमिलियर होतो आहे पुस्तकाशी. ठीक आहे. पण आपल्याला त्यातलं किती येते किती येत नाही हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण टेस्ट द्यायचे. ठीक आहे. तर टेस्ट पण मार्केटमध्ये बऱ्याच आहेत. मला सर्दी झाल्या सॉरी. ठीक आहे. तर टेस्ट मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण त्यातल्या आता कुठल्या आहेत चांगल्या त्या सांगणार आहे तुम्हाला. जसं की विजन आहे. आता मी कोल्हापुरात असताना विजनच सोडवायचो, त्याच्या प्रिंट मारून आणायचो, पण ते काय फुकटच होतं. म्हणजे युजलेच आहे त्या टेस्ट. मी खरं सांगतो म्हणजे विजन ज्या टेस्ट मिळतात त्या तुम्हाला इथं असतील काय, इथं आता नाहीत, तिकडं पाठीमाग असतील, तिकडं ते आहेत म्हणजे थोड्या मागल्यावर सोडल्या, पण त्याला युजलेस आहे. त्यामुळे विजनच्या टेस्ट शक्यतो प्रेफरन्स देऊ नका. ठीक आहे. तर चांगल्या कुठल्या आहेत तुम्हाला तर सांगितलं टेस्टचा म्हणजे महत्त्व काय. जसं की टेस्टचा जो स्कोर आहे तो काय मनाव घ्यायचा नाही, ते नुसतं प्रॅक्टिस आहे. ठीक आहे. ते फक्त प्रॅक्टिस आहे, स्कोर त्याचा मनाव घ्यायचा नाही. फक्त आपल्याला किती येतं आणि किती येत नाही हे आपण त्यातनं बघायचं आहे. त्यानंतर टेस्टचा जो स्कोर इट नॉट इक्वल टू आपला जो UPSCचा स्कोर. ठीक आहे. UPSCचा स्कोर आपला टेस्टपेक्षा जास्तच येतो आहे. ठीक आहे. त्यामुळे हे डोक्यात ठेवायचं. पण टेस्टचा जो स्कोर आहे तो आपण सिरियसली घ्यायचा आहे. म्हणजे बाबा हा मला काय येत नाही, हे क्वेश्चन का सुटला नाही, काय माझं गेस वर्क काय चुकलं नेमकं, तर ते आपण तिथं लक्ष द्यायचं. असं नाही की नुसतीच टेस्ट सोडवली आणि दिली फेकून. तर तिथे ॲनालाइज करायला, जसं की मी ह्याच्या आधीचा व्हिडिओ ह्या टेस्टवर टाकला आहे, ते जाऊन बघा तुम्ही. ह्या टेस्टमध्ये माझा किती स्कोर आला आहे, काय चुकलो आहे, काय बरोबर आले, तर ते मी टाकले, तर ते पण जाऊन तुम्ही बघा. तर असं आहे. फक्त म्हणजे नुसतीच आणायची सोडवायची असं करायचं नाही, तर तिथं ॲक्च्युअल ॲनालिसिस करायला काय झालं काय चुकलं. ठीक आहे. तर आपण बघूया विच टेस्ट फॉर UPSCसाठी चांगली. तर विजनची जी फ्री मिळते तर ती काय चांगली नाही आहे. मी खरं सांगतो. बाकीच्या पण मार्केटमध्ये टेस्ट आहे, जसं की वाजीरामची आहे, वाजीराम रवीची आहे, पॉवरअप म्हणून आहे बघा. त्यानंतर फोरमची SFG म्हणून आहे. SFG म्हणजे 50-50 क्वेश्चनची टेस्ट आहे. जवळजवळ लेवल 1च्या 40 टेस्ट आहेत आणि लेवल 2च्या पण काहीतरी 40च्या आसपास आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आयची पण आहे. नेक्स्ट आयची काहीतरी प्रिलिम टेस्ट सिरीज एक्सक्लुझिव्ह असं काहीतरी आहे. तुम्हाला थांबा दाखवतो इथं आहे काय. अरे इथं बहुतेक नाही आहे. ही SFG म्हणून आहे बघा. फोरमची तुम्हाला दाखवतो. पॉवरअप पण आहे, पण पाठीमागं असेल. आता सगळं मी घेऊन बसायला पाहिजे होतो, पण हा ही पॉवरअप आहे बघा. ही पॉवरअप आहे वाजीरामची. ठीक आहे. तर ही पण टेस्ट भारी आहे. म्हणजे ही वाजीरामची ही भारी आहे आणि फोकसची ही भारी आहे फोरमची. पण जी विजनची आहे ती शक्यतो नका सोडू. म्हणजे बिनकामात आहे ती. फक्त विजनला असं करायचं आहे की आम्ही सगळं कवर केलं आणि आमच्या टेस्टमधनं प्रश्न आला, असं फक्त त्यांना दाखवायचं आहे. ॲक्च्युअल पोरांची प्रॅक्टिस करून घेणं किंवा पोरांना तो कंटेंट त्यांचा टेस्ट करणं हे टेस्टचा त्यांचा हेतू नाही. टेस्टचा हेतू वेगळाच आहे. ठीक आहे. त्यामुळे ते म्हणजे विजन शक्यतो नंतर करा. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत ना, आता ह्या टेलिग्रामवर काही काही ठिकाणी फ्री पण मिळतात चॅनलवर, किंवा तुम्हाला पेड पण मिळतात बघा. पेड पण काय काय ग्रुप असतात, तिथं 50-100 रुपये ॲड करून त्यांनी पाठवून त्याला पेमेंट करून ती ग्रुपमध्ये ॲड करतात. तिथनं तुम्ही ते टेस्ट ॲक्सेस करून त्या प्रिंट मारू शकताय. पण ह्याच प्रेफर करा. म्हणजे सांगितलं मी तुम्हाला खरं काय ते. का तर मी इथं विजनच्या सोडवत नाही, का तर म्हणजे युजलीच आहे ते. उगाच टेस्ट काय होतच नाही, ते नुसतं टेम्पररी आहे. का मी क्रिटिसाईज करतोय, का तर विजननं म्हणजे नुकसान केले माझं. त्यामुळे मला वाटते, आणि मला वाटतं की दुसरं कुणाला नुकसान व्हायला नको.
ठीक आहे. आता आपण एक एक टेस्टबद्दल बोलूया. वाजीरामची टेस्ट काय आहे, प्रत्येक टेस्टचं प्रोज आणि कॉन्स आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. वाजीरामची कशी आहे ही पॉवरअप. वाजीरामची टेस्ट आहे ही टफ क्वेश्चन आहे, ठीक आहे, टफ क्वेश्चन आहेत, पण ह्यातच आपल्याला कळते की आपल्याला किती बाबा स्कोर येतो आहे किंवा किती आपलं कन्सेप्ट क्लिअर आहेत, तर हे ह्यावनं कळते वाजीरामच्या टेस्टनं, ठीक आहे. पण कव्हरेज करायला भारी आहे. त्यामुळं फंडामेंटल क्वेश्चन जे आहेत ना, तर तेच म्हणजे वाजीरामचं स्टॅटिक जे क्वेश्चन आहेत ते चांगलं आहेत. तुम्ही वाजीरामचं क्वेश्चन करताना म्हणजे काय आहे करंट अफेअरकडे जास्त जाऊ नका, म्हणजे कुठल्याच टेस्टवाल्याचं करंट अफेअर जास्त बघू नका. पण स्टॅटिक आहे ना, ते स्टॅटिक वाजीरामचं बघा, ठीक आहे. त्यानंतर फोरमचं काय आहे, फोरमचं असं आहे की यांचा PYQवर जास्त फोकस आहे. म्हणजे तुम्हाला जर जे पण क्वेश्चन आहेत ते PYQ रिलेटेड जास्त भेटतील किंवा एक PYQची थीमच तुम्हाला भेटेल जास्तीत जास्त. प्रॅक्टिस अशी जास्त काय भेटणार नाही, पण PYQ पण ठीक आहे, PYQशी रिलेटेड आहे म्हणजे आपल्याशी रिलेटेडच आहे, ठीक आहे. त्यानंतर जी नेक्स्ट टाईपची आहे, नेक्स्ट टाईपची जी म्हटलो आता मला दाखवायला तुमच्याकडे नाही आहे, ती आहे तर पण कुठं आहे तर मला माहीत नाही, ती तिकडं कुठं तर असेल त्या सेटमध्ये. पण ते सांगतो की ते नेक्स्ट टाईप असं आहे की सगळ्याचा मिक्सचर आहे. त्यामुळे जर तुम्हाला ऑल इन सोडवायचं असेल तर नेक्स्ट टाईपची बघा. टेलिग्रामवर सगळी भेटेल, काय विषय नाही. फक्त हे असं मी टेलिग्रामवर पब्लिकली सांगणं योग्य नाही, का तर चॅनलवर काहीतरी हे येतो आहे, स्ट्राईक येतो आहे, ते असं वेगळ्या पद्धतीत असल्यामुळं. त्यामुळं नेक्स्ट IASला पहिल्यांदा जर प्रेफर करायचं तर वाजीराम करा, त्यानंतर नेक्स्ट IAS करा. नाही, पहिल्यांदा प्रेफर करायचं तर फोरम करा, नंतर वाजीराम करा आणि सगळ्यात शेवटी नेक्स्ट करा, असं आहे. आणि शक्यतो एकाच टेस्टच्या मागं जावा आणि शक्यतो मी तसं ऑल इन म्हटलं तर वाजीरामच जावा. फक्त वाजीरामचा स्कोर आपला कमी येणार, त्यात आपल्याला कळते की आपला किती आपली प्रॅक्टिस झाली हे आपल्याला कळते. त्यामुळे हे आपलं टेस्टचा हेतू आहे आणि तो आपला जर त्यातनं साध्य होत असेल तर ते चांगलंच आहे. फक्त विजनला आहे ना, हे म्हणजे लिस्ट प्रेफरन्स द्या. फुकट मिळत्या म्हणजे आपल्याला गुगलला म्हणून आपण सगळी सोडत बसतो, पण ते ॲक्च्युअल स्कॅम आहे, कळलं का. इथं तुम्ही जर UPSCमध्ये म्हणजे दिल्लीत बघितलं तर विजनची पोरं खूप कमी सोडवतात. त्यामुळं ह्याच्यामुळंच म्हणजे मिसगाईड होते. त्यामुळं असं नुसतंच गुगलला मिळते फुकट म्हणून करणं योग्य नाही, पण ते चुकीचं आहे. असं आहे, विजनचा जो पॅटर्न आहे तो बदललेलाच नाही. जो 16, 17, 15ला पॅटर्न होता विजनचा, तोच पॅटर्न चालू आहे अजून पण. 20-25 चालू आहे, तरी पण विजननं म्हणजे जे टेस्टचे क्वेश्चन आहेत ते असं अजून इम्प्रूव्ह केलेलं नाही आहे, म्हणजे खरं सांगतो. आणि ते जे टेस्टचं किती क्वेश्चन आहेत विजनचं, ते ॲक्च्युअली म्हणजे असं जी प्री वगैरे पास झालेले असतात ना स्टुडंट, ती बनवतात. पण हे जर बाकीच्या टेस्टचं तुम्हाला नावं सांगितलेत तर ते जे क्वेश्चन आहे ते टीचर बनवतात. त्यामुळे टीचर जे बनवतात ते थोडं क्वालिटी तिची चांगलीच असणार आहे, त्यामुळे ती सोडवा, ठीक आहे. आय होप ह्यातून तुम्हाला जरा थोडी चांगली काहीतरी माहिती मिळाली असेल. तर ही तुमचा पुण्यातला कोण, कोल्हापुरातला किंवा तुमच्या आजूबाजूचा कोण जो हाय UPSCवाला, त्याला जो व्हिडिओ शेअर करा कुठल्या टेस्ट सोडवायच्या त्या. ॲक्च्युअली हॉनेस्ट सांगितले, काय असं बकवास मारलेला नाही यात. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.